संजय म्हणाला, हे कुरुकुलनंदन, आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही. महाबाहो, त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले. तेवढ्यात तुंबुरू गंधर्वासह देवर्षी नारद तेथे आले. युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले. युधिष्ठिर म्हणाला, भगवन, माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही. ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुळ झालेली बिचारी माता गांधारी येथून कोठे गेले असतील बरे. भगवन, या अथांग दुःख समुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात. तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले, धर्मराज, तू कोणासाठीही शोक करू नकोस, कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो. ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्यसुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात. ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेनेच मनुष्यांचे संयोग वियोग होतात. तू लोकांना जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ती व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाहीत. म्हणून धर्मराजा, ते दीनदुःखी चुलते चुलती अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे. हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्यांचे संरक्षण कसे करू शकेल? बिनहातवाले हे हातवाल्यांचे, बिनपायांचे, 4 पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत, त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रगट होत आहे. त्या ईश्वराला पहा. महाराज, सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या पृथ्वी तलावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झाले आहेत. त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे. उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबले आहेत. जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावे. हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेने स्वतःला वेगवेगळ्या 7 धारात विभागले आहे, ज्याला सप्तस्त्रोत असे म्हणतात, तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, पत्नी गांधारी आणि विदुर यांचे बरोबर गेले आहेत. तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात. आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही. ते फक्त पाणी पिऊन शांत चित्ताने तेथे राहत आहेत. आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या 6ही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे. भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्वगुणाचे दोष नाहीसे झाले आहेत. त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले आहे. शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे. त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन
ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटवून टाकले आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून वठलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नयेस. हे धर्मराजा, आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि ते शरीर जळून भस्म होईल. गार्हपत्य इत्यादी अग्नीद्वारा पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करील. धर्मराजा, ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखित झालेला विदुर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल. एवढे बोलून देवर्षी नारद तुंबुरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले. युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला. अध्याय 13वा समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.